नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा. माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते भुवनचंद्र खंडुरी व 91 यांचे मंगळवारी निधन झाले. ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? माजी मुख्यमंत्री होते ते कोणत्या राज्याचे होते ते विचारलेलं आहे. तर बघा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तराखंड. तर भाजपचे ज्येष्ठ नेते भुवनचंद्र खंडुरी हे उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. ठीक आहे. तर बघा, त्यांच्यावर देहरादून मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. खंडुरी यांनी 2007 ते 9 व 11 ते 12 पर्यंत दोनदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, मेजर जनरल खंडुरी यांनी लष्करातून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. त्यांनी लोकसभा निवडणूकही जिंकली होती. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं नाव आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, प्रश्न येऊ शकते. दुसरा प्रश्न पहा. लेबर पार्टीचे 23 वर्षीय तुषार कुमार यांनी कोणत्या देशाच्या सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम केला आहे? ठीक आहे. पहिला ऑप्शन बघा, युनायटेड किंगडम. दुसरा ऑप्शन आहे जपान. तिसरा ऑप्शन आहे फ्रान्स. चौथा ऑप्शन आहे रशिया. तर बघा, लेबर पार्टीचं नावसुद्धा विचारू शकतात, वर्षसुद्धा विचारू शकतात आणि नावसुद्धा विचारू शकतात. तर बघा, तुषार कुमार हे युनायटेड किंगडमचे सर्वात तरुण महापौर झालेले आहे, हे लक्षात ठेवा. तर भारतीय वंशाचे आहे ते तुषार. यांचा एल्स्ट्री आणि बोरहमपूड टाउन काउन्सिलचे महापौर म्हणून निवड झाली आहे. त्यांनी कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या उमेदवाराला अवघ्या एका मताने पराभूत केलं. बघा, एकाच मताने पराभूत केलेला आहे, म्हणजे एकच मत जास्त आहे त्यांना. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी तुषार यांनी राजकारणात प्रवेश केला होता. याआधी ते उपमहापौरसुद्धा राहिलेले आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. आपले भारताचे पंतप्रधान PM नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचे सर्वोच्च सन्मान प्रदान केले आहे? आता बघा, त्यांना ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नार्जियन ऑर्डर ऑफ मेरिट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता आपण हा प्रश्न करून आणलेला आहे कारण की त्यांना नुकताच हा पुरस्कार भेटलेला, सर्वोच्च सन्मान भेटलेला आहे. आणि याआधीच आपल्याला 2 ते 3 दिवसाआधी स्वीडन या देशाने त्यांना दिलेला होता, पण हा नॉर्वेने सुद्धा दिलेला आहे त्यांना ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट. बघा, याआधी स्वीडननं दिलेला होता. स्वीडननं कोणता दिलेला होता तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तर सांगणारच आहे. तर याचं उत्तर आहे नॉर्वे. आणि बघा पुढे, नॉर्वेचे किंग हेरॉल्ड पंचम यांनी मोदींना हा पुरस्कार दिला. मोदी यांना आतापर्यंत मिळालेला हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील 32वा पुरस्कार आहे, हे लक्षात ठेवा. कितवा आहे? 32वा पुरस्कार आहे हा त्याला मिळालेला. त्यांना आतापर्यंत 32 पुरस्कार मिळाले आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप महत्त्वाचा आकडा आहे, लक्षात ठेवा. 32 म्हणजे विचारू शकतात डायरेक्ट आतापर्यंत किती त्यांना सर्वोच्च सन्मान मिळाले म्हणून. एक दिवस आधी मोदी यांना स्वीडन या देशाने ही त्यांचा सर्वोच्च सन्मान प्रदान केलेला होता. तुम्हाला आताच सांगितलं, तुम्हाला माहीतसुद्धा असेल. आणि रिव्हिजनसाठी आपण तो नावसुद्धा आणलेला आहे. नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा सन्मान देशाने दिला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा स्वीडननं दिलेला आहे आणि नॉर्वेनं सुद्धा दिलेला आहे. 2 त्यांना लगातार सर्वोच्च सन्मानसुद्धा मिळालेले आहे. तर बघा, नॉर्वेची राजधानी काय आहे? तर ओस्लो आहे. नॉर्वेचे पंतप्रधान बघा जोनास गार स्टोरे आहे. आणि नॉर्वेचे चलन बघा काय आहे? नॉर्वेजियन क्रोन आहे, NOK. नॉर्वे हा युरोपातील अतिशय श्रीमंत आणि विकसित देश आहे. तर काही महत्त्वाचे आपण आपले पंतप्रधान मोदी यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कारसुद्धा बघूया, जे सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. बघा, रशियानं कोणतं दिलेलं आहे? तर ऑर्डर ऑफ सेंट अँटिव द हॉस्पिटल. त्यानंतर पॅलेस्टाईननं काय दिलं आहे? तर ग्रँड कॉलर
ऑफ द ऑर्डर ऑफ मक्का ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन. संयुक्त अरब अमिरातनं बघा ऑर्डर ऑफ झायेद ह्या दिलेला आहे. सौदी अरेबियानं बघा किंग अब्दुल अजीज शाश दिलेला आहे. त्यानंतर बघा कुवेतनं काय दिलं आहे तर ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टेट ऑफ कुवेत. जॉर्डननं बघा ऑर्डर ऑफ हुसेन इब्न अली दिलेलं आहे. बहरीननं काय दिलं आहे तर ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. सिंगापूरनं बघा ऑर्डर ऑफ द मेरिट दिलेलं आहे. मलेशियानं बघा ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ मेळका. मालदीवनं बघा काय दिलं ऑर्डर ऑफ द रिपब्लिक. भूताननं बघा ऑर्डर ऑफ द डूक ग्लायलो. कंबोडियानं बघा ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ द गोल्ड हार्ट. इजिप्तनं बघा ऑर्डर ऑफ द नाईल. रोमानियानं ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ द रोमानिया. श्रीलंकानं बघा ऑर्डर ऑफ मित्रा विभूषण. ऑस्ट्रेलियानं बघा मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया. न्यूझीलंडनं बघा कंपनियन ऑफ द ऑर्डर ऑफ न्यूझीलंड. सोलोमन आयलंड्स न बघा काय दिलं आहे ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ सोलोमन आयलंड्स. मलेशियानं बघा ऑर्डर ऑफ गंशिलम. ब्राझीलनं ग्रँड कॉलर द नॅशनल ऑर्डर. फ्रान्सनं ऑर्डर ऑफ लेजियन ऑफ ऑनर दिलेला आहे. अमेरिकेनं बघा कमांडर ऑफ द लिजन ऑफ मेरिट. मेक्सिकोनं बघा ऑर्डर ऑफ द ऑझेटक ईगल दिला आहे. सिओल दक्षिण कोरियाने बघा काय दिलं आहे की ऑर्डर द सिटी सन्मान चिन्ह. घानानं बघा ग्रँड ऑफिस ऑफ द ऑर्डर ऑफ पोल स्टार. दक्षिण आफ्रिकन बघा ऑर्डर ऑफ द कॅम्पियन ऑफ ओ आर तांबो. अफगाणिस्ताननं बघा ऑर्डर ऑफ द अमीर अमानुल्ला खान. पोर्तुगालनं बघा सर्वोच्च ऑर्डर द ख्रिसमस. लिशुआनिया यांनी दिलेला आहे ऑर्डर ऑफ द ग्रँड इऊक गोल्डमिनास. आणि बार्बाडोसनं बघा ऑर्डर ऑफ द फ्रीडम. स्वीडननं दिलेला आहे द रॉयल ऑर्डर ऑफ द सोराफिम. आणि नॉर्वेनं बघा रॉयल नॉर्जियन ऑर्डर ऑफ मेरिट हा दिलेला आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा IAF मध्ये स्क्वाड्रन लीडर सान्या यांची सुवर्ण कामगिरी. बनल्या पहिल्या महिला कॅट ए क्वालिफाईड फ्लाईंग इन्स्ट्रक्टर. पुढील प्रश्न पहा. नुकतेच मे 2026मध्ये कोणत्या राज्य सरकारने समान नागरी कायदा UCC लागू करण्याची घोषणा केली. पहिला ऑप्शन आहे मणिपूर. दुसरा ऑप्शन आहे मिझोराम. तिसरा ऑप्शन आहे नागालँड. आणि चौथा ऑप्शन आहे आसाम. तर याचं करेक्ट उत्तर आहे आसाम. ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. नुकतेच प्रकाशित झालेले आणि न्यायालयीन कामकाजातील विनोदी व रंजक किस्स्यावर आधारित असणारे द बेंच, द बार अँड द बॅझर, द लॉफुल अँड द ऑफुल या पुस्तकाचे लेखक कोण. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता या पुस्तकाचे लेखक आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकत्याच नवी दिल्लीतील 14 व 15 मे 2026 या कालावधीत पार पडलेल्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले. पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी. दुसरा ऑप्शन आहे अमित शहा. तिसरा ऑप्शन आहे द्रौपदी मुर्मू. चौथा ऑप्शन आहे S जयशंकर. तर याचं करेक्ट उत्तर आहे S जयशंकर. ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मेरी रसोई नावाची योजना सुरू केली. पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र. दुसरं ऑप्शन आहे राजस्थान. तिसरं ऑप्शन आहे मध्य प्रदेश. चौथं ऑप्शन आहे पंजाब. आणि याचं करेक्ट उत्तर आहे पंजाब. तर मेरी रसोई कोणी सुरू केलेली आहे पंजाबनं.